दुसरं म्हणजे आपल्याला मंडालेचा कारागृह त्याचं मॉडेल आहे, ते कसं होतं त्याचं मॉडेल तुम्हाला इथं पाहायला मिळेल. लोकमान्य टिळक हे त्याच एकाच खोलीत होते आणि त्यांना 4 महिन्याची कैद त्यावेळेस झाली होती. तर 4 महिन्याच्या कैदेमध्ये त्यांनी ते पुस्तक छापलेलं होतं. हे पत्र आहेत लोकमान्य टिळकांनी स्वहस्ते लिहिलेली, इंग्रजीत लिहिलेली सगळी पत्र आहेत. स्वतःच्या हातात लिहिलेला हा ग्रंथ आहे. खास करून विदर्भाचा अकोल्यात असल्यामुळं मला सांगावंसं वाटतं की 1908मध्ये ज्यावेळेस लोकमान्य टिळक हे अकोल्याला आले होते, तिथं शिवजयंतीचा उत्सव त्यांनी साजरा केला होता. आणि आज दिनविशेष म्हणजे आज 28 मार्च आणि तिथीप्रमाणे आज शिवजयंती साजरी करण्याचा दिवस आज आहे आणि तेच औचित्य साधून आम्ही तिथे भेट द्यायला आलो होतो. आज आपण आलो होतो पुण्यातील नारायणपेठेत आणि नारायणपेठेतल्या लोकमान्य टिळक यांच्या केसरीवाड्या शेतात आणि त्याच केसरीवाड्यामध्ये आज लोकमान्य टिळक यांचं संग्रहालय आहे आणि तेच संग्रहालय बघण्यासाठी आपण आज आलेलो होतो. ही सगळी त्यांची छायाचित्र आहेत त्या काळातली. तर संग्रहालय ही पहिल्या मजल्यावर आहे, आपण तिथं जाणार आहे आता. केसरी आणि मराठा यांसारख्या वृत्तपत्रांचे संपादक आणि जनक म्हणून आगरकर आणि लोकमान्य टिळक यांची महती होती आणि त्या काळात त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी यांचा पुरेपूर वापर केलेला आहे. आणि त्याच वर्तमान जे पत्र होती मराठा आणि केसरी, त्यांच्या वृत्तपत्रांच्या ह्या काही प्रती आहेत ज्या इथं छापलेल्या आहेत. बाकीच्या ओरिजिनल प्रती ह्या आपल्याला आतमध्ये सुद्धा बघायला मिळतील. आपण आत बघू. होत असताना हे लोकमान्य टिळकांचं जे म्युझियम आहे त्या म्युझियममध्ये सगळे नकाशे आहेत. ज्यावेळेस रत्नागिरी किंवा रत्नागिरी जिल्ह्यातलं त्यांचं ते मूळ गाव किंवा त्यांचं जे सगळं आहे, त्यांचा जिथे जन्म झाला होता, या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला दर्शवण्यात आलेल्या आहे. त्यानंतर लोकमान्य टिळकांची जी जन्मकुंडली आहे, जी ओरिजिनल जन्मकुंडली त्या काळात काढलेली होती, ती सुद्धा इथं आपल्याला स्पष्ट दिसते. ही सगळी लोकमान्य टिळकांची ओरिजिनल जन्मकुंडली आहे. ज्यावेळेस लोकमान्य टिळक शिकत होते, शिकताना ते स्वतः एक वकीलसुद्धा होते आणि त्यांनी ज्यावेळेस वकिलीची पदवी आपली प्राप्त केली होती त्याचे तिथं सगळं आपल्याला त्यांच्या बॅचलर डिग्रीची जी सनद आहे त्या सनदीची प्रत आणि ते सगळे कागदपत्र आपल्याला इथं बघायला मिळतील. हे जे सगळे दिसतंय आपल्याला ही सगळी मानपत्र आहेत जी लोकमान्य टिळकांना त्यावेळेस मिळालेली होती. इंग्लंडमधील कामगिरीबद्दल पुण्यातील नागरिकांना दिलेलं मानपत्र असू द्या, वरोरा येथील नागरिकांतर्फे किंवा इकडून शिरकापूर सिंधतर्फे सगळीची ही जी मानपत्रे आहेत ती लोकमान्य टिळकांची, ती आजही जपून ठेवण्यात आलेली आहेत जशी आहे तशी या म्युझियममध्ये. आणि ही त्या काळातली लोकमान्य टिळकांची अभ्यासिका कशी असणार त्याची प्रतिकृती आहे, ती इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळं ही काचामध्ये पॅक आहे आता, पण त्यांची जी अभ्यासिका असायची त्या काळात आणि लोकमान्य टिळक हे फार अभ्यासू वृत्तीचे होते, त्यामुळं त्यांची जी स्वतःची एक अभ्यास करण्याची पद्धत होती, त्यांची जी जागा होती ही त्या काळात अशी होती, त्या प्रकारची प्रतिकृती इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर ज्यावेळेस लोकमान्य टिळकांनी मराठा, केसरी आणि आगरकरांसोबत ज्यावेळेस ही वृत्तपत्र चालू केली होती त्यावेळेस मराठा हे वृत्तपत्र इंग्रजीत छापलं जायचं आणि केसरी हे वृत्तपत्र मराठीमध्ये. तर त्या मराठा आणि केसरी, मराठाचं जे पहिलं प्रथम अंक निघाला होता तो त्याचा 2/1/1881 साली निघाला होता आणि केसरीचा 4/1/1881 साली. तर त्याच्या ह्या ओरिजिनल म्हणजे सगळ्याच्या सगळ्या मूळ प्रती आहेत ह्या प्रथम क्रमांकाच्या. ही जी आहे मराठाची आहे आणि ही केसरीची, ह्या ओरिजिनल प्रती आहेत दोनच्या दोनही. ह्या त्याच्या मोठ्या बाइंडिंग करून लावलेल्या कॉपीज आहेत सगळ्या. आणि ज्यावेळेस फर्ग्युसन कॉलेजला म्हणजे लोकमान्य टिळक हे गणितामध्ये तज्ज्ञ होते आणि ते फर्ग्युसन कॉलेजला प्रोफेसर म्हणून त्यांनी सुद्धा काम बघितलेलं आहे. त्यावेळेचे जुन्या काळातले सगळे फोटोज आहेत. आणि हे केसरी जुने डबल फीडर मशीन लोकमान्य टिळकांनी 1919 साली जे परदेशातून आणलं होतं
त्याचा हा फोटो आहे, ज्याच्यात केसरी हा पत्रक छापल्या जायचा. याच्यात असताना डोंगरीच्या तुरुंगात त्यांना इंग्रजांनी डांबलं होतं आणि डोंगरीच्या तुरुंगातले 101 दिवस हे त्यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यावेळेस आगरकर आणि लोकमान्य टिळक हे त्याच एकाच खोलीत होते आणि त्यांना 4 महिन्याची कैद त्यावेळेस झाली होती. तर 4 महिन्याच्या कैदेमध्ये त्यांनी ते पुस्तक छापलेलं होतं, ते डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस. त्याचं हे सगळं हे आहे, कन्व्हिक्शन इन डोंगरी जेल्स. लोकमान्य टिळक जे आहेत, लोकमान्य टिळकांच्या घराण्याचा जो वंशवृक्ष आहे तो आपल्याला बघायला मिळतो. त्यांचे मुलं, त्यांचे नातू आणि त्यांचे पंतू, म्हणजे आता जे शैलेशजी टिळक होते, त्यांचे मिसेस होत्या मुक्ता टिळक, त्या आमदारसुद्धा राहिलेले आहेत आणि त्या पुण्याच्या महापौरसुद्धा राहिलेल्या आहेत. त्यांचे काही महिन्यांपूर्वी दुःखद निधन झालेलं आहे. तर अशी हा त्यांचं सगळी वंशावळ आहे इथं दिलेली. इंग्रजांची सत्ता असताना त्या काळात लोकमान्य टिळकांनी भरपूर लढा दिला आणि त्यांना भरपूर वेळा जेलवारी करावी लागली. आणि ही जेलवारी करत असताना त्यांनी बरेच वेळा पुस्तकं आणि आपले अनुभव लिहिले आणि त्याच आठवणी इथं फार थोड्या आहेत. आणि मी खास करून विदर्भाचा, अकोल्याचा असल्यामुळं मला सांगावंसं वाटते की 1908मध्ये ज्यावेळेस लोकमान्य टिळक हे अकोल्याला आले होते, तिथं शिवजयंतीचा उत्सव त्यांनी साजरा केला होता. आणि आज दिनविशेष म्हणजे आज 28 मार्च आणि तिथीप्रमाणे आज शिवजयंती साजरी करण्याचा दिवस आज आहे आणि तेच औचित्य साधून आम्ही इथं भेट द्यायला आलो होतो. तर लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव, शिवजयंती यासारखे जे उत्सव चालू केले होते ते यासाठी की स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यात तुम्ही एकत्र आले पाहिजेत. इंग्रजांना तोंड देण्यासाठी तुमचे धर्म, तुमच्या जाती एका ठिकाणी येणं फार महत्त्वाचं होतं. त्यासाठीच लोकमान्य टिळकांनी हे उत्सव चालू केले होते. आणि त्यावेळेस, आता तो इथे फोटो नाही आहे, पण शेगावच्या आपल्या गजानन महाराजांना भेटल्याचा आणि त्या सभेत महाराज स्वतः उपस्थित असल्याचा एक दाखलासुद्धा त्या पोथीमध्ये दिला जातो. पण तो तिथं फोटो नाही आहे आता. पण तिचे शेजारी दामोदर हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर हे सगळे फोटो आहेत आणि सगळे ओरिजिनल्स फोटो आहेत. म्हणजे पहिला राजद्रोहाचा खटला भरला गेला होता लोकमान्य टिळकांवरती. पत्र आहेत, हे लोकमान्य टिळकांनी स्वहस्ते लिहिलेले आहेत. इंग्रजीत लिहिलेली सगळी पत्र आहेत. स्वतःच्या हातात लिहिलेला हा ग्रंथ आहे. लोकमान्य टिळकांवरती ज्यावेळेस राजद्रोहाचा दुसरा खटला भरला होता 1908मध्ये, त्याचं इथं दिलेलं आहे सगळं कन्व्हिक्शन. अनेक खटले लोकमान्य टिळकांवरती भरण्यात आले होते. त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी जेलमध्ये राहूनही त्या स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळेस अनेक ग्रंथ त्या जेलमध्ये लिहिलेले आहेत. रिकामा वेळ न दवडता त्यांनी उपयोगी काहीतरी ग्रंथ पडावे ज्यासाठी लिखाण आपलं अव्यथ चालू ठेवलं होतं. आणि ज्यावेळेस ते मंडालेच्या तुरुंगात सुद्धा होते त्यावेळेस त्यांनी गीता रहस्यसारखा ग्रंथसुद्धा मंडालेच्या तुरुंगात लिहिलेला होता. तर मंडालेचं तुरुंग कसं होतं त्यांना राहण्यासाठी, त्याची ही प्रतिकृती या संग्रहालयात दाखवलेली आहे, जी की या प्रकारची आहे. हे सगळे ज्यावेळेस पुण्याच्या ओंकारेश्वर स्मशानभूमीवर झालेल्या सभेत गोपाळकृष्ण गोखले यांना श्रद्धांजली अर्पण करताना लोकमान्य टिळकांचा जाहीर भाषणाचा तो एक फोटो त्या काळाचा इथं आहे. आणि बहुतांश ही जी सगळी जुनी फोटो, जुने पत्र, त्यांनी लिहिलेले पत्र, त्यांना आलेले पत्र, हे सगळे त्यांच्या स्वहस्तलिखित पत्र आजही जपून ठेवण्यात आलेले आहेत जशी या तशी. इंग्रजांसोबत, स्वातंत्र्य सेनान्यांसोबत त्या काळात लोकमान्य टिळकांनी बराचसा पत्रव्यवहार केलेला आहे, त्याची ही उदाहरणं आहेत. आणि तुम्ही अक्षर बघू शकता, लोकमान्य टिळकांचं अक्षर इंग्रजीत आणि मराठीत सुद्धा किती चांगल्या पद्धतीने हे अक्षर आहे.
सगळ्या सभा ज्यावेळेस झालेल्या आहेत त्यावेळेचे सगळे फोटो आहेत आणि हे काही अखेरचे क्षण असल्याचा इथे एक फोटो आहे लोकमान्य टिळकांचा. हा सगळा टिळकांचा केसरीवाडा म्हणून आहे त्यावेळेसचा. बाहेर बघू शकता अजूनही तो केसरीवाडाची प्रतिकृती आणि ते सगळं अजूनही तिथंच आहे सगळं. आपण दादांजवळून बऱ्याचशा गोष्टी आता त्यांना विचारणार आहोत, ते आपण बघू आता. लोकमान्य टिळक या म्युझियम हे केसरीवाड्यात स्थापन केलेलं आहे, जिथं त्यांचे वंशज आणि कुटुंबीय राहतात. आणि तीच इथं म्युझियम स्थापन केलं आहे. त्यांची देखभाल आणि ते ट्रस्ट बघणारे दादा, आपलं नाव सांगा आणि आपला परिचय द्या सर. मी अमोल पवार, केसरी मराठा संस्थेत ग्रंथपाल या पदावर आहे आणि या म्युझियमची सर्व देखभाल आम्हीच पाहतो. या म्युझियमची स्थापना कैलासवासी जयंतराव टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. 22 जानेवारी 1999ला या संग्रहालयाची स्थापना झाली. श्रीमती सोनिया गांधी यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. म्युझियममध्ये तुम्हाला टिळकांच्या हस्तलिखिते, त्यांची पत्रे, त्यांनी वापरलेल्या वस्तू, त्यांना मिळालेली मानपत्रे, तसेच तुम्ही जुन्या वाड्यात जी टिळकांची वाडा होता त्यामध्ये जी खोली होती ती खोली तुम्हाला इथं पाहता येईल. त्यातील सर्व वस्तू हे त्यांनी वापरलेल्या आहेत. त्यांची चप्पल, त्यांची टेबल, त्यांनी तांब्या भांडं, त्यांच्या सर्व वस्तू तशा ठेवलेल्या आहेत. आणि दुसरं म्हणजे आपल्याला मंडालेचा कारागृह त्याचं मॉडेल आहे, ते कसं होतं त्याचं मॉडेल तुम्हाला इथं पाहायला मिळेल. तसेच मादम कामान यांनी पहिला भारताचा तिरंगी ध्वज फडकवला होता जर्मनीमध्ये, तो तुम्हाला इथं पाहायला मिळेल. तो ओरिजिनल फ्लॅग आपल्याला इथं पाहायला मिळेल. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरुवात केली होती, तर तेव्हापासून आम्ही लोकमान्य टिळकांनी जी पालखी वापरली होती गणपती ह्याच्यासाठी, मिरवणुकीसाठी, ती अजूनही आम्ही तीच पालखी वापरतो आणि तीसुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळेल. तसेच टिळकांची हस्ताक्षरातली असलेली पत्र आणि स्वामी विवेकानंद यांची भेट झाली होती विंचुरकर वाड्यात, त्याचं छायाचित्र तुम्हाला इथं पाहायला मिळेल. अशा बऱ्याचशा वस्तू आहेत. टिळकांचं फाउंटन पेन तुम्हाला इथं पाहायला मिळेल. त्यांचे कुंडली आहे, त्यांनी डिग्री घेतली लॉची, ते सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळेल. भरपूर अशा वस्तू आहेत की त्या तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे म्युझियम आम्ही विनामूल्य ठेवलेले आहे की त्याचे काय आम्ही चार्जेस घेत नाहीत. आणि वर्षातले सर्व दिवस चालू असतं. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही इथं उघडं करतो. लोकमान्य टिळकांचं लोकांना टिळकांबद्दल माहिती जास्तीत जास्त पोहोचावी त्यासाठी आम्ही हे विनामूल्य ठेवलेलं आहे. काय उद्दिष्ट काय तुमच्या संस्थेचं, या ट्रस्टचं काय उद्दिष्ट आहे? मेन उद्दिष्ट असं सांगता येईल की लोकमान्य टिळकांबद्दल जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, की त्यांनी स्वराज्यासाठी काय हे घेतलं होतं, त्याग केला होता. त्यांना 2 वेळा राजद्रोहाचे खटले शिक्षा झाली होती. मंडालेत शिक्षा होऊन सुद्धा ते स्वराज्याचं कसं लढावा यासाठी ते केसरी आणि मराठा या वृत्तपत्रात लेख लिहित होते. त्यामुळे कळतं आपल्याला की ते जेलमध्ये राहून सुद्धा देशाला स्वातंत्र्य कसं मिळावं यासाठी लढत होते. हे आता तरुण पिढीला हे मार्गदर्शन व्हावं यासाठी इथं हा उद्देश त्यामागचा आहे. आणि ह्या ज्या वस्तू आहेत सगळ्या लोकमान्य टिळकांच्या, ह्या त्या जमान्यातल्या सगळ्या आहेत काय? घड्याळ, टेबल्स वगैरे? हो, सगळं त्यांनी त्यांची जी जुन्या वाड्यात जी रूम होती ते सगळं फर्निचर त्यावेळेच आहे त्यांनी वापरलं. जुना वाडा कुठल्या बाजूला आहे आता? खाली तुम्ही उतरले की उजव्या हाताला ऐतिहासिक वास्तू ठेवलेली आहे आम्ही तेवढी, बरं, हिस्टॉरिकल प्लेस म्हणून. तिथं तुम्ही वर जाऊन ते पाहू शकता की ती रूम कशी आहे ते पाहू शकता तुम्ही. अजून काय लोकमान्य टिळकांची जी ट्रस्ट हे आहे, अजून काय काय गोष्टी, म्हणजे फक्त संग्रहालयापुरती मर्यादित आहे की अजूनही काही गोष्टी अजून चालू आहेत की काय? अजून आम्ही गणेशोत्सवात आम्ही काही सांस्कृतिक कार्यक्रम घेतो. काही आता आपत्कालीन काही दुष्काळ पडला किंवा हे झालं आपलं हे म्हणतात ना वादळ आलं, तर त्यालाही आम्ही केसरी मराठा संस्था मदत करत असतो नैसर्गिक आपत्तीसाठी. आणि इतरही काही विद्यार्थी असतात त्यांना स्कॉलरशिपलाही आम्ही आमची केसरी मराठा संस्था मदत करत असते. आता लोकमान्य टिळकांनी जो चालू ठेवला होता गणेशोत्सव, तो अजूनही टिळक कुटुंबियांतर्फे चालूच असतो का? म्हणजे तोच महोत्सव चालू आहे का अजूनही? तसाच आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम, फक्त काही व्याख्यानं असतात जेव्हा टिळकांच्या वेळेस जसे चालू होते व्याख्यानं किंवा
सांस्कृतिक कार्यक्रम छोटे गायन गीत असेच आम्ही जास्त असं वेगळं आणि स्पर्धा ठेवतो आम्ही मुलांना चित्रकला स्पर्धा म्हणा म्हणजे विविध स्पर्धा पाककृती स्पर्धा असतील किंवा एक सामाजिक उपक्रम म्हणून ते आम्ही ठेवत असतो त्यावर आणि जुन्या ह्यानेच आम्ही असे मिरवणूक असे जास्त हे नाही करत आमचा मानाचा 5वा गणपती आहे पुण्यातला केसरीवाड्याला मान आहे 5वा गणपतीचा त्यामुळे आम्ही तसंच आम्ही साध्यापणानेच आम्ही हे करतो जास्त हे नाही करतो बरेच वेळा इतिहास वाचताना किंवा इतिहासाचं एक अवलोकन करताना अशी गोष्ट जाणवते की लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य संग्रामात यांची फार मोठी आणि मोलाची भूमिका होती पण ज्या प्रमाणात त्यांना ती प्रसिद्धी व्हायला पाहिजे होती ती त्या प्रमाणात प्रसिद्धी त्यांची झाली नाही किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये होऊ दिली गेली नाही आणि आताही जे संग्रहालयाची वास्तू आहे मला वाटते बऱ्याच लोकांना माहिती नाही आम्ही आता पहिल्यांदाच आलो इथं तर ही अजूनही ह्या गोष्टी बऱ्याच लोकांना माहिती नाहीत आणि लोकमान्य टिळकांनी केलेले सत्याग्रह आंदोलनं त्यांनी भरलेले जेल त्यांनी लिहिलेले ग्रंथ स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी दिलेलं योगदान हे अजून बऱ्याच लोकांना फार थोड्या आणि कमी प्रमाणात माहिती आहे त्यासाठी या संग्रहालयाची काय मदत होऊ शकते किंवा ट्रस्ट त्यासाठी काय अजून प्रयत्न करते जे टिळकांची जी माहिती आहे ती जास्त पोहोचवण्यासाठी तर आम्ही ते विनामूल्य ठेवलेलंच आहे की चार्जेस घेऊन आम्ही काय टिळकांचं बद्दल प्रसार करत नाही पण संस्था सार्वजनिक कार्यक्रम किंवा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो एक तुम्ही म्हणलं सार्वजनिक गणपती आमचा आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही जाहिराती करतच असतो आणि प्लस आम्ही पुन्हादर्शनच्या जे बस आहे ते पुन्हादर्शन फिरवतं त्यामध्ये आमचा हा दुसरा पॉईंट आहे तो सुद्धा आम्ही फ्री आहे आम्ही पुन्हादर्शनच्या PMT यांच्याकडनं काही चार्जेस घेत नाही त्यामुळे परदेशातील व्यक्ती आणि भारतातल्या सुद्धा बाहेरच्या स्टेटच्या व्यक्ती ह्या येऊन फ्री विनामूल्य आपल्याला हे टिळकांची माहिती पाहू शकते खरं तर लोकमान्य टिळकांनी दिलेलं योगदान त्या स्वातंत्र्य संग्रामात हे फार मोलाचं होतं पण त्यांचा इतिहास त्यांनी दिलेलं योगदान हे फार कमी प्रमाणात कमी लोकांना अजूनही गेलेलं आहे खरं तर ही संग्रहालय त्याच गोष्टीची सगळी उदाहरणं आहेत की जिथं लोकमान्य टिळकांचा अजूनही वारसा जपून ठेवला गेला आहे त्यांनी लिहिलेले हस्तलिखित पत्र असू द्या मराठा केसरीसारख्या त्या ओरिजिनल प्रिंट्स असू द्या त्या वृत्तपत्रांच्या आणि हे समाजापर्यंत ह्या गोष्टी गेलेल्या पाहिजेत विद्यार्थ्यांपर्यंत तर बऱ्याच लोकांनी इथं आपल्या भेटी देऊन शाळांनी भेटी देऊन ह्या गोष्टी खरं तर बघितल्या पाहिजेत आणि हा इतिहास त्या पिढीपर्यंत खरंच पोहोचवला पाहिजे आणि तुमचे खरंच आभार आहेत की तुम्ही हे अजूनही जपून ठेवलं आहे आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय धन्यवाद धन्यवाद